जय भारत, मी अमरीन खान. औरंगाबाद अपडेट UCN TV चॅनल मध्ये आपले स्वागत. आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. व्हिडिओकॉन कंपनीचे कर्मचारी आजही बसलेले आहेत साखळी उपोषणात. कर्णपुरा मैदानावर नवरात्र उत्सवाची तयारी जोरात सुरू. कर्णपुरा यात्रेला लवकरच होणार सुरुवात. मुस्लिम आरक्षणासाठी औरंगाबाद ते मुंबई पायी यात्रेस आज प्रारंभ. यात्रेत सर्वधर्मीय बांधव झाले सामील. मराठवाड्याच्या न्याय हक्काचे पाणी त्वरित जायकवाडीत सोडा. मराठा पाणी परिषदेची मागणी. आता सविस्तर बातम्या. व्हिडिओकॉन ग्रुप एम्प्लॉईज युनियनचे कर्मचारी हे आपल्या मागण्या पूर्ण करण्याकरिता दिनांक 27 ऑगस्ट 2019 पासून म्हणजेच गेल्या 4 वर्षांपासून अमर्याद काळासाठी साखळी उपोषणास बसले आहेत. आपण सर्वच लोक महागाई वाढली म्हणून सतत बोलत आहोत, तर मग ह्या व्हिडिओकॉन कंपनीच्या कामगारांच्या घरच्यांचा उदरनिर्वाह गेल्या 1 नाही 2 नाही तर 4 वर्षांपासून कसा चालला असावा हा प्रश्न सर्वांच्याच मनात उपस्थित व्हायला नको का? असं आहे की व्हिडिओकॉन ग्रुप एम्प्लॉईज युनियनच्या वतीनं मागील 4 वर्षापेक्षा जास्त कालावधी आज उलटून गेलेला आहे. हे लोक आज साखळी उपोषण कामगार उपायुक्त कार्यालयासमोर करत आहे. मात्र दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की इतक्या दिवसापासनं उपोषण सुरू असताना सुद्धा राज्य सरकार आणि कामगार उपायुक्त कार्यालय पूर्णतः उदासीन आहे. कामगारांनी सातत्यानं 4 वर्षापासून म्हणताय की आम्हाला काम द्या आणि वेतन द्या, पण ही कंपनी चालू आहे का बंद आहे याच्या संदर्भानं अद्यापपर्यंत कामगार उपायुक्त कार्यालयानं साधं त्याची शहानिशा केलेली दिसत नाही. त्यांनी त्याच्या संदर्भानं काही पंचनामे केलेले दिसत नाही, आणि केलेले असतील तर त्याच्यावर ज्या काही कायदेशीर प्रक्रिया कायदेशीर कारवाई करायला पाहिजे ती काही केलेली दिसत नाही. हे सगळं सुरू असताना आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाचे आमचे जे नेते आहेत आमदार बच्चू कडू साहेब त्यांच्याकडे आम्ही हा प्रश्न मांडला. त्यांनी या प्रकरणामध्ये तत्कालीन कामगार राज्यमंत्री असताना निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी या कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात एकंदरीतच चौकशी समिती बसवली होती. मात्र राज्य शासनानं अद्यापपर्यंत त्या चौकशी समितीला सुद्धा मान्यता दिलेली नाही आहे. मंत्रालयातून कामगार आयुक्त कार्यालय आणि उपायुक्त कार्यालय हे फक्त सातत्यानं त्रुट्या काढायचं आणि कागदपत्रांचा जे आहे फक्त टोलवाटोलवी खेळ करण्याचं काम सुरू झालेलं आहे. खऱ्या अर्थानं कामगाराला जे आहे माणूस म्हणून सन्मान जे आहे या राज्यामध्ये राहिलेला नाही आहे. कुठंतरी कामगाराची जो आत्मसन्मान आहे तोच या निमित्तानं हरवलेला आहे, आणि जनावरापेक्षाही अगदी खालच्या दर्जाची वागणूक कामगारांना दिली जाते आहे. खरं तर आता या कामगारांचा आपण त्यांचे आभार मानले पाहिजे की अजूनही त्यांनी त्यांचा उद्रेक होऊ दिलेला नाही आहे. एकदा का जर यांनी कामगारांनी जर उद्रेक केला तर मला वाटतं राज्य सरकारला जे घरी बसवायची ताकद या कामगारांमध्ये आहे. निश्चितपणे आमची धारणा आहे की व्हिडिओकॉनचा जो काही मालक आहे तर तो मोठा नामांकित राजकारणी नामांकित उद्योगपती तो पंतप्रधानाच्या मांडीला मांडी लावून बसणार आहे. त्याच्यामुळं निश्चितपणे संपूर्ण शासकीय यंत्रणेवर राज्य सरकारवर त्यांच्या अर्थपूर्ण ताकदीचा दबाव आहे, आणि म्हणूनच इथं शेकडो कामगार जे आज उपाशी असूनसुद्धा त्यांच्या उपासमारीकडे जे दुर्लक्ष केलं जातं आहे. केवळ आणि केवळ एका उद्योगपतीचं पोट कसं भरलं जाईल यासाठी ही सगळी यंत्रणा जी आहे ती पूर्णतः कामाला लागलेली आहे. आमची तर भूमिका आहे की आता त्रुटी वगैरे सर्व पूर्तता झालेली आहे. आगामी काही दिवसांमध्ये निश्चितपणे राज्य शासनाकडून त्या समितीला मान्यता मिळून समितीचं कामकाज सुरू व्हायला काही हरकत नाही. मात्र शेवटी आता सरकारची जी काही लालफितशाही आहे ती किती ताकदीनं किती गतीनं काम करते ते आता फक्त पाहायचं आहे. नाही तर यांना येणाऱ्या निवडणुकीत यांची लायकी दाखवायची आहे. नाही, उलटफेर चालू असणं नसणं, तुम्ही जर कर्तव्यदक्ष असाल, तुम्हाला जर जनतेचे जर तुम्ही दुःखाशी जर समरस असन राज्य करते तर सरकार आले काय आणि गेले काय, काम करणाऱ्याला सरकार येण्या जाण्याशी काही घेणं देणं नाही. परंतु सरकारमध्ये जे बसले त्यांना सर्वसामान्य जनतेशी काही देणं घेणं नसल्यामुळं मला वाटतं डावा आणि उजवा दोन्ही सगळे सारखेच झालेले आहे. यांना सर्वसामान्य जनतेशी घेणं देणं नाही. हे फक्त जे आहे खिसा भरणारं खोकेबाज सरकार आहे. ते निश्चितपणे आम्ही बहिष्कार वगैरे करून जे आहे लोकशाहीला अपमानित नाही करणार, पण हे जे काही नालायक राजकारणी आहे यांच्या सारख्यांच्या विरोधात चांगला पर्याय शोधून निश्चितपणे यांना घरी बसवण्याचं काम करू. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवरात्र सणानिमित्त भक्तांच्या उत्साहाबरोबर रेल्वे स्टेशन परिसर येथील कर्णपुरा मैदानावर दुकानदार दुकाने थाटण्यासाठी छोटे मोठे व्यावसायिक जय्यत तयारी करीत आहेत. या मैदानावर सर्व प्रकारच्या घरगुती वापराच्या वस्तू तसेच लहान मुलांच्या
खेळण्यांचे दुकाने थाटली जात आहेत. महत्वाचे आकर्षण या मैदानावर लागणारे झोपाळे हे आहेत. आजूबाजूच्या राज्यातील झोपाळ्यांचा आनंद देखील यावर्षी आपल्याला कर्णपुरा जत्रेत घ्यायला मिळणार आहे. येथे पार्किंग व्यवस्थाही चोख करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या मैदानाचा लिलाव कॅम्पिंग काउन्सिलिंगद्वारे केला जातो. गतवर्षीपेक्षा 30 लाखांचा फायदा या कॅम्पिंग काउन्सिलिंगला झालेला असल्याचे समजते. पूरा अपने श्रद्धा रख के आते हैं यहाँ पे कि भाई माता रानी के दरबार में कुछ तो भी मिलेगा, आश रख के आते हैं. उनका व्यवसाय होता है, उसी हिसाब से दुकान दिया जाती है उनको. कोई 10 फीट लेता है, कोई 20 फीट लेता. अगर होटल अगर बड़ी है तो 30 फीट लेते हो. बढ़िया देते हैं यहाँ पे, बारिश हो पानी हो सब कुछ जाता है. बढ़िया होता है, एकदम कोई दिक्कत नहीं है, अच्छा ही होता है. बातम्या अजूनही आहेत, मात्र वेळ होत आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा औरंगाबाद अपडेट UCN टीवी चैनल. रिलायबल इंटरनेट की है तलाश तो जुड़िए UCN ब्रॉडबैंड के साथ, जहां मिले आपको 10 MBPS से 1000 MBPS हाई स्पीड इंटरनेट. शुरुआती पैकेज सिर्फ 250 रुपए से. पर चलाना है घर का हर डिवाइस एक ही स्ट्रीमलाइन कनेक्शन के साथ, तो सजेशन है हमारा, चुनिए मिनिमम 100 MBPS ट्रूली अनलिमिटेड प्लान. चॉइस आपकी, सर्विस हमारी. UCN ब्रॉडबैंड, लेट्स गेट कनेक्टेड. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. सध्या सर्व समाज आपल्या समाजातील नागरिकांच्या उज्ज्वल भविष्याकरिता आरक्षणाची मागणी सरकारकडे करीत आहेत. तसेच मुस्लिम समाजातील मुला मुलींच्या भविष्याला उज्ज्वल, सुशिक्षित, सुसंपन्न बनवण्यासाठी जावेद कुरेशी यांनी पायी औरंगाबाद ते मुंबई लॉंग मार्च आज जामा मस्जिद पासून सुरू केला आहे. या मार्च मध्ये सर्व धर्मातील लोक सहभागी झाले होते. माइनॉरिटी काउंसिल ऑफ महाराष्ट्र मुसलसल 1 महीने से जद्दोजहद कर रही थी कि मुसलमानों का रिजर्वेशन और संविधान बचाओ, 2 मुद्दों को लेकर आज माइनॉरिटी काउंसिल ऑफ महाराष्ट्र का ये काफिला इंशाअल्लाह लॉन्ग मार्च, पैदल जो लॉन्ग मार्च है हमारा यहाँ से सफर शुरू हो रहा और इंशाअल्लाह मंत्रालय जाकर ये लॉन्ग मार्च खत्म हो जाएगा. जैसा कि आप लोग जानते हैं कि आजादी के बाद से मुसलसल मुसलमानों के साथ वादे हो रहे हैं और उनके साथ इंसाफ नहीं हो रहा. हर हुकूमत आती है, वादा करती है कि हम तुमको ये दे देंगे, ये दे देंगे, ये दे देंगे. रिजर्वेशन की मांग आज की नहीं है. हमारी मुस्लिम लीग के एक मेंबर ऑफ पार्लियामेंट मोहम्मद इस्माइल साहब होते थे, उस जमाने से मुसलमानों की ये रिजर्वेशन की मांग है. उसके बावजूद भी मुसलमानों को रिजर्वेशन नहीं मिला गया है. आनंद फानन में जो है 5% रिजर्वेशन दिया था, बाद में वो दूसरी हुकूमत आई, उसने उसको भी बहाल नहीं की. लिहाजा हमारा मुतालबा ये है कि मुसलमानों को रिजर्वेशन दिए जाए तालीम में, सियासत में और नौकरियों के अंदर. ये तीनों मुद्दे लेके हम जो है इस वक्त लॉन्ग मार्च निकाल रहे हैं. उसी तरीके से दूसरा जो बड़ा मुद्दा है कि बाबा साहब के संविधान को जिस तरीके से छेड़छाड़ करने की कोशिश कर रही है ये शरपसुल ताकतें, उस ताकतों को रोकने के लिए भी ये मार्च है. तो चाहे कुछ भी हो जाए, संविधान के अंदर कोई बदलाव को हम बर्दाश्त नहीं करेंगे. ये बात हुकूमत कान खोल के सुन ले कि अगर संविधान के ऊपर आंच आ जाएंगी तो हम फिर उसके साथ कैसा निपटना है उसका भी हिसाब किताब करेंगे. लिहाजा ये मार्च बंबई तक जाएगा, पैदल जाएगा. हम हमारे पूरे कारिंदे इस मार्च के अंदर अपने आप को खपाने के लिए तैयार है. हम मुसलमानों से मुतालबा करते हैं, मुस्लिम नौजवानों से मुतालबा करते हैं कि वो इस मार्च का साथ दे. आज अगर यहाँ नहीं है तो आने वाले वक्तों में हमको ज्वाइन करते रहें और ये लंबा मार्च जो है बंबई तक काफिला चलते रहे. लिहाजा हमारे को इस बात की भी बड़ी खुशी है कि बाबा साहब प्रकाश अंबेडकर साहब ने हमारे इस मार्च की तारीफ की है. वंचित बहुजन अघाड़ी ने इस मार्च की तारीफ की है और वंचित बहुजन अघाड़ी के औरंगाबाद के तमाम जिम्मेदारान, महाराष्ट्र के अमित भुजबल साहब है, योगेश साहब है, ये सारे लोग आज हमारे यहाँ पर साथ में. उसी तरीके से हमको समाजवादी पार्टी ने भी सपोर्ट दी है और अबू आसिम आजमी साहब ने भी हमको जो है बहुत मदद की है. हम लिहाजा हमारी कोई पार्टी से जो है झगड़े के बुग़्ज़ वाला मामला नहीं है. जो लोग इस मार्च में साथ देते हैं हम उनका वेलकम कर रहे हैं कि आइए इस मार्च को ताकत दीजिए. मुसलमानों को रिजर्वेशन मिलना, इसमें हमारी आवाज में आवाज मिलाइए. ये चंद गुजारिशात थी जो आप लोगों के बीच में रखना था. मैं मीडिया के जिम्मेदारों से कहता हूं कि ये हमारी आवाज को
उन इंसाफ पसंद लोगों तक पहुंचाइए कि जो चाहते हैं कि मुसलमान इस वक्त पसमानदा भी है और रिजर्वेशन के हकदार है, उनको रिजर्वेशन दिला जाए। जो लोग रिजर्वेशन के हकदार नहीं है उनके लिए हुकूमत इधर से उधर लंपे भाट मार रही है, लेकिन हमारे कोई रिजर्वेशन को, कोई भी समाज के रिजर्वेशन को हमारी मुखालिफत नहीं है। लेकिन हम चाह रहे ये हैं कि मुसलमानों का पहला हक है और वो पहला हक मुसलमानों को मिले, लिहाजा इसलिए ये लॉन्ग मार्च के लिए हम कमर बस्ता है। इंशाअल्लाह अजीज अल्लाह हिम्मत देगा, अल्लाह ताकत देगा और सारे लोगों का सपोर्ट हमारे साथ में रहेगा तो ये पैदल सफर बंबई मंत्रालय तक पहुंचेगा और अपनी बात रखेगा। हमारा रूट ये है कि यहाँ से अभी बाबा पेट्रोल पंप की तरफ हमारा काफिला रवाना होगा। वहां से सीधा जो है वालूज, पंढरपुर और नगर नाका होते हुए हम मुंबई जलगांव के अंदर हमारा पहला स्टॉप है। 20 किलोमीटर रोज का हमारा सफर है। 20 किलोमीटर रोज हम पैदल चलेंगे, वहां पर रुक जाएंगे और उसके बाद फिर वो काफिला सुबह में 5, साढ़े 6 बजे 7 बजे फिर वो काफिला शुरू हो जाएगा। ये छोटी सी तरतीब हमारे जिम्मेदारों ने बनाया है, ये आप लोगों के लिए रख रहा हूँ और आप लोगों से गुजारिश कर रहा हूँ कि हमारी बात वगैरह क्या है। पुलिस ने अल्हम्दुलिल्लाह हमारे को अभी बहुत सपोर्ट किया है, आज भी पुलिस हमको सपोर्ट कर रही है, हमारी सिक्योरिटी में है। हमने कमिश्नर साहब से मुतालबा किया है कि जहां तक हम जाएंगे वहां तक हमारे को पुलिस का अच्छा इंतजाम दिए। शायद हो सकता है कुछ शरपंदी शर कर दे तो फिर हालात बिगड़ने के अंदेशे हो सकते, लिहाजा हमने ये गुजारिश की है कि पुलिस का सपोर्ट हमारे साथ दीजिए। अल्हम्दुलिल्लाह पुलिस कमिश्नर साहब ने हमारी बात को माना है। आज भी पुलिस का बहुत सारे लोग यहाँ पर मौजूद है, आने वाले वक्त में भी पुलिस के सारे लोग वहाँ मौजूद रहेंगे। लेकिन मैं मीडिया से गुजारिश करता हूँ कि हमारी इस बात को अवाम तक ज्यादा से ज्यादा तक पहुँचाएं। देखिए, जावेद कुरैशी को मैं दिली मुबारकबाद देता हूँ कि उन्होंने इतना बड़ा स्टेप लिया। 400-425 किलोमीटर चलना नाटक जोक उन्होंने, लेकिन ये अपने लिए नहीं, ये कौम और मिल्लत के आरक्षण के लिए किया। कौम और मिल्लत के नौजवान साथी जो IAS IPS बन सकते कल भविष्य में, हमारी बहनें जो पढ़ेंगी वो आगे जाकर IAS IPS बनेंगी। और जावेद कुरैशी ने जो निर्णय लिया उनको हमारा पूरा समर्थन है। हम पूरी ताकत और पूरी शिद्दत के साथ उनके साथ हैं और हम जितना भी हमारे से मुंबई तक तो जावेद कुरैशी और उनकी पूरी टीम जा रही, लेकिन हम जहां तक चलना है वहां तक हम चल रहे हैं। और कौम और मिल्लत को जब तक के आरक्षण नहीं मिलता, सरकार किसकी भी हो, सेना की हो, BJP की हो, हम आरक्षण लेके रहेंगे, कौम और मिल्लत को इंसाफ दिलाएंगे, ये हमारा हक है। जितने भी कमेटियां बनी थी हमारे पास में, सच्चर कमेटी है, वो सबका रिपोर्ट है कि एजुकेशन में 5% मुस्लिम समाज को आरक्षण मिलना चाहिए। और कोर्ट ने भी ये कहा था कि जितने भी सच्चर कमेटी है सबके रिपोर्ट कोर्ट के अंदर आई थी, लेकिन कोर्ट भी 5% आरक्षण देने के लिए तैयार था। लेकिन ये मैटर कोर्ट में गया, हमारे जिले के खासदार ने पिटीशन कोर्ट में डाला था, लेकिन पिटीशन डालने के बाद में तरेकर साहब एडवोकेट बोल रहे थे कि आरक्षण मिल रहा है। कोर्ट का पूरा व्यू है मुस्लिम समाज को 5% आरक्षण देना, लेकिन किसके बोलने पे, किसके कहने पे, किससे मैनेज होके पिटीशन वापस लिया, ये अल्लाह जानता और उनका दिल जानता। अगर ये पिटीशन वापस नहीं होती तो आज ये औरंगाबाद से बंबई तक पैदल मार्च निकालने की जरूरत भी नहीं पड़ती थी, ऐसा मैं समझता हूँ। नौजवान साथियों से ये अपील करूंगा कि एक जगह एकजुट एक जान हो जाए। जैसा मराठा समाज देखो आप, एक मराठा लाख मराठा समाज आरक्षण के लिए तो CM उनके जानने के अंदर आके मिल रहा है और उनको बात कर रहा है, उनको बोल रहा है। तो हम भी जब तक एक जगह आएंगे नहीं, हमसे भी सरकार झुकेंगी नहीं। और हम सरकार को जब तक हम सब एक जगह आ जाएंगे, सरकार को झुकाने का काम हम करेंगे, ऐसा हम कहते हैं। आपको लगता है कि सरकार का असर पड़ेगा? क्यों नहीं पड़ेगा सरकार पे, जब तक के धरना मोर्चा लोकशाही में हम, भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने हमको संविधान दिया, हम उस संविधान के तहत धरना मोर्चा आंदोलन यहाँ से मुंबई तक मार्च निकालने का काम कर रहे हैं और सरकार को झुकाने का काम हम करेंगे, ऐसा हम समझते हैं। मराठवाड्याच्या न्याय हक्काचे पाणी त्वरित जायकवाडीमध्ये सोडावे व मराठवाडा सिंचन अनुशेष निवारणाचा कालबद्ध कृती कार्यक्रम घोषित करावा या मागण्याचे निवेदन मराठवाडा पाणी परिषदेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना देण्यात आले। तसेच विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आज 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण मराठवाडा पाणी परिषदेच्या वतीने करण्यात आला। नमस्कार, मी नरहरी शिवपुरे, अध्यक्ष मराठवाडा पाणी परिषद। मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव वर्षामध्ये मराठवाडा सिंचन अनुशेष निवारणाकरता आज आम्हाला रस्त्यावर उतरावं लागतं आहे। ही आमच्यासाठी आणि मराठवाड्यातील जनतेच्यासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे। आज आम्ही जे
मराठवाड्यातला सिंचन अनुशेष दूर झाला पाहिजे. मराठवाड्याच्या न्याय हक्काचं पाणी मराठवाड्यातील जनतेला मिळालं पाहिजे. या न्याय हक्कासाठी आम्ही आज विभागीय आयुक्त कार्यालयासमोर 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण करत आहे. आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत, समन्यायी तत्वानुसार महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायद्यानुसार आमच्या वाट्याचं, आमच्या हक्काचं, कायद्याचं आणि महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसारचं पाणी आज आम्हाला मिळालं पाहिजे. महाराष्ट्र शासनाने 23 ऑगस्ट 2019ला आंतरखोरे पाणी वहन अंतर्गत पश्चिम वाहिनी नद्याचं अरबी समुद्राला जाणारं 370 TMC पैकी 168 TMC पाणी मराठवाड्याकडे वळवण्याचा निर्णय घेतला, पण त्याची प्रत्यक्ष कृती होत नाही. तिसरी जी आमची महत्त्वाची मागणी आहे, मराठवाडा सिंचन प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे. चौथी जी आमची प्रमुख मागणी आहे की विदर्भातलं प्राणहिता आणि वैनगंगा नदीतलं अतिरिक्त पाणी मराठवाड्यातल्या दुष्काळी भागामध्ये येलदरी वरणामध्ये वळवलं पाहिजे. आमची जी 5वी प्रमुख मागणी आहे, मराठवाड्यातील जे अपूर्ण प्रकल्प आहेत, जे वर्षानुवर्षे रखडलेले आहेत, त्याच्यामुळं वर्षानुवर्षे या शेतीला पाणी मिळत नाही, मराठवाड्यातल्या शेतीचं वाळवंट होत आहे. यावर्षी मराठवाड्यामध्ये दुष्काळ पडलेला आहे. अशा या गंभीर परिस्थितीमध्ये मराठवाड्याला लागलेला हा दुष्काळाचा कलंक कायम मिटावा, यासाठी शासनाने, या महाराष्ट्र सरकारने या दुष्काळ निवारणाचा कालबद्ध आणि कृती कार्यक्रम घोषित करावा. तोपर्यंत या शासनाला आम्ही सोडणार नाही. यासाठी आमचं 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण चालू आहे. आज आपल्या लाक्षणिक उपोषणानिमित्त आम्ही निवेदन माननीय आयुक्त साहेबांना दिलं आहे आणि त्यामध्ये सविस्तर सिंचनाची परिस्थिती आणि पाण्याची जी आपल्याकडे आवश्यकता आहे सध्या मराठवाड्यामध्ये, त्याबद्दल सविस्तर निवेदन ते आहे. जायकवाडीमध्ये फक्त 47% साठा आहे, परंतु वरच्या धरणामध्ये जवळजवळ 95 ते 98% साठा आहे. त्यामुळे वरच्या धरणातला साठा हा समन्यायी पाणी पद्धतीच्या वाटपाप्रमाणे मराठवाड्याला तो मिळावा आणि योग्य वेळी मिळावा. कारण सिंचनाची वेळ आलेली आहे आणि पाणी लवकर मिळाल्याशिवाय आपल्याला पेरणी करता येणार नाही. त्यामुळे सिंचनाचे प्रश्न तयार होतील, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न तयार होतील. त्यामुळे लवकर कारवाई होणं आवश्यक आहे. कायद्यानुसार सुद्धा 15 ऑक्टोबरपर्यंत निर्णय होणे आवश्यक आहे. तर आयुक्त साहेबांनी आता आश्वासन दिलं आहे, त्यावर ते निर्णय घेतील अशी आम्हाला खात्री आहे. नाही, ते निर्णय घेतील. निर्णय नाही घेतला तर आम्हाला शासनाकडे पुन्हा याच्यावर दबाव आणावा लागेल. परंतु ही एक प्रक्रिया आहे, वार्षिक प्रक्रिया. जेव्हा जेव्हा जायकवाडीत पाणी कमी असतं आणि वर जास्त पाणी असतं धरणामध्ये, त्यावेळेला ही नेहमीची पद्धत आहे की 15 ऑक्टोबरला रिव्ह्यू घेऊन वरच्या धरणातलं पाणी सोडावंच लागतं. ते किती सोडतील त्याच्यावर बाकी नियंत्रण ठेवावं लागेल आम्हाला आणि ते कायद्यानुसार किंवा त्या ठरलेल्या नियमानुसार मिळायला पाहिजे, ही आमची अपेक्षा आहे. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. व्हिडिओकॉन कंपनीचे कर्मचारी आजही बसलेले आहेत साखळी उपोषणात. कर्णपुरा मैदानावर नवरात्र उत्सवाची तयारी जोरात सुरू. कर्णपुरा यात्रेला लवकरच होणार सुरुवात. मुस्लिम आरक्षणासाठी औरंगाबाद ते मुंबई पायी यात्रेस आज प्रारंभ. यात्रेत सर्वधर्मीय बांधव झाले सामील. मराठवाड्याच्या न्याय हक्काचे पाणी त्वरित जायकवाडीत सोडा, मराठा पाणी परिषदेची मागणी. आणि याबरोबरच बातमीपत्र इथे संपले. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा औरंगाबाद अपडेट UCN TV चॅनल.